केल्याने की काय मी आणि घाबरलो. नाही तो माझं घरवालो का ऐकत असलो तर मनात अगो आता कदम आणखी कोणाचा लावलं. म्हणजे पुजारी झाला मांडवकर झाला आता कदम कोण. गंमत आपली सौ
लेडीज भजनांचा महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण बघा प्रत्येकात काहीतरी वेगवेगळा हवा असतो. जसा आम्ही खयचा गाणं याचा आणि एखादं गजर गवळण काय नवीन बसवता असा काहीतरी नवीन हवा असता. म्हणून या मंडळाने यावर्षी महिलांचा भजनाचा जंगी सामना आयोजित केला. मी सौ ज्योती पुजारे मांडवकर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, सुखवस्तीसाठी विरार, गांधी चौक. मला पकवान साथ करतायत पवन तिर्लोटकर, तबला साथ करतायत प्रणय भट. याचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच मला कोरस साथ करतायत या कोरस सहकारी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. कारण जी माझी पोरगी होती त्याचा लांब राहत गेले. शेवटी मुंबईची वस्ती आहे. जरी जसा कोणाचं काम असतात तशी लोक रूम जवळ सगळ्या भाड्याचा काय करणार. आपणच भाड्याने होय या पृथ्वीवर आपणच भाड्याने गेले आहोत. यांचा काय घेऊन बसलात. आज पुरती आपली हत माझ्याकडे. यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. यांची कृपा ह्यांची कृपा म्हणायची आणि ही एक आमची कृपा. आपण पोरग्या भजन करता माहिती तुमका तर माहिती असतात. आता काय नवीन नाही तुमच्यासाठी. ते का किती आहे हंडर जेणेकरून हे काय जोगीसाठी करत या बघूसाठी त्याचा मुद्दाम घेऊन येईल. म्हणजे तू चल. कारण कसं मोठ्यांचा बघून छोटी शिकत असते, अनुकरण करत असते. म्हणून म्हटलं तू चल. ऐकून तू पुढे भविष्यात काहीतरी शिकशील. एकदा केला ना माझ्या बरोबर बारी हो. शिका केल्याने होत आहे रे. आधी केल्याची पाहिजे. इच्छा आपली प्रबळ हवी तर सगळा होता. मोबाईल घेऊन बसले की काय होत नाही. मोबाईल काय हे टाइमपाससाठी. त्याच्यात फक्त आपला हवा तेवढा घ्यायचा, बाकीचं सोडून घ्यायचं. तर असू दे. माझी ग्रामदेवता कुलदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत गजानन यांच्या चरणाशी लीन होते. माझी गुरु माऊली संतोष शिंदेकर यांच्या चरणाशी
म्हटले ह्यांच्या काय अंग ह्यांच्या बुवांच्या काय अंगात शिला की काय नुसता दंदनवून घातल्याने म्हटले ह्यांका काय कोण चावला बिवला की काय. आणि नंतर माईकवाल्यांचा आवाज त्यांच्या आभार मानून गेल्याबरोबर नरामला आमचा बुवा. असू दे आपली गंमत म्हणून हो बुवा. तशी आमची बुवा चांगली आहेत. काय आमचा आजच्या पुरती काय होणार तर आजच्या पुरती, बाकी काय नाही. आमचा घरपर्यंत कधी जाणार नाही. जिवलग मित्रमंडळ सुभाष प्रकाश विनायक कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची फरमाईश लिया. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं मी त्यांच्या आभारी धन्यवाद. कुमारी अंजली दुमक यांच्याकडून 100. बुवाने आमच्या चांगली सुरुवात केल्याने किती 2-3 वेळा बुवा सांगितले. हा नका म्हणता काय मालवणी बोलव येत नाही त्याच्यासाठी बुवानू कोकणात जन्म घेऊन तो लागता आमच्या सारखो, बरोबर की नाही. आता तुमच्या एवढा काय आमका जमवता नाही कारण ह्यांच्या रक्तातच भजन. आम्ही आपली काय आमका हौस म्हणून गेला शिकव का. पण कैलासवासी दीपक चव्हाण बुवा खरोखर त्यांच्या आत्म्यात सुद्धा चिरशांती लाभो. कारण बघा आपलं नाव अजरामर होण्यासाठी आपण भरपूर काम मेहनत घेतो त्याच्यासाठी आणि ते त्यांनी नाव कमवलं म्हणून कुठे ना कुठेतरी बघा त्यांची आठवण कुठे ना कुठेतरी या हरिनामात येतेच. जशी पंचरत्न आपली होऊन गेली तसं हे सुद्धा त्यांच्यात एक पंचरत्न आहेत. म्हणजे जा बघा जो चांगला करतात त्याचं नाव चांगल्या ठिकाणी येतात. म्हणून आपली कर्म चांगली ठेवा, आपलं कुठेही काहीच कमी पडणार नाही, बरोबर की नाही. आपली कर्म आपली वाणी चांगली असली की आपलं बरोबर सर्व काही ठीक होतं. आहे वरचा परमेश्वर. आणि जास्त आभार मानूचे झाले तर सांगू का या युट्यूब वाल्यांचे. म्हटलं आता ते खर्चून दिले ते माका काय माहिती नाही पण त्यांचे सुद्धा आभार. कारण का आता हे तुम्ही बसलास तुम्ही ऐकशाल पण ज्यांका आमची बारी ऐकूची आता महाराष्ट्रात त्याच्यासाठी ही त्यांनी सोय केलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार आधी टाळे वाजवा. नाहीतर आता जमानच बदललेलो कलियुगाचं जमानो. सगळीकडे असे दांडके घेऊन फिरत असणार खय चान्स भेटणार काय. असू दे प्रत्येक ठिकाण म्हणजे प्रत्येक माणूस पोटा पाण्यासाठी काय नाही काय करत असतो. असं का माझ्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल काय असं माझा वाईट मत नाही. असू दे. सौ विमल यशवंत सोलकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद.
गंगा